गाडी रस्त्याला लागल्यावर 5-7 मिनिटं सारंग काहीच बोलला नाही. मधून मधून तो स्नेहाकडे पाहत होता. तिची नजर समोर रस्त्यावर खिळली होती, पण समोरच्या देखाव्याऐवजी दुसरंच काहीतरी पाहत असावीशी वाटत होती. कदाचित तिच्या पूर्वायुष्यातील काही प्रसंग असतील ज्यांच्या तिच्या आठवणी स्पष्ट होत्या, पण तिच्या शब्दांखेरीज त्यांना इतरत्र काहीही पुरावा नव्हता. पण त्या खोट्या समजल्या तरी त्या आठवणींमागची पार्श्वभूमी, उदाहरणार्थ ते तळेगावचं घर, बाग, झाडं, हे सर्व प्रत्यक्षात होतंच की. आणि तिने वर्णन केलेल्या प्रसंगांचा त्या सदाशिववर काहीतरी विलक्षण परिणाम झाला होता हेही उघडच होतं. त्यापैकी एकही प्रसंग त्याने नाकारला नव्हता. स्नेहाच्या शब्दांनी आता काळजाला कुठेतरी स्पर्श केला होता यातही काही शंका नव्हती. आणि त्या दोघांच्या वागणुकीने स्नेहाच्याही सर्व आशांवर, ज्या मुळातच अगदी क्षीण होत्या, त्या सर्व आशांवर पाणी फिरलं होतं हेही दिसत होतं. मी काही बोलू का गप्पच बसणं पसंत करशील? सारंगने शेवटी विचारलं. त्याच्याकडे वळून पाहत एक जरा खिन्न हास्य करीत ती म्हणाली, शेवटी मन वेडं असतं हेच खरं. मनातली आशा काही सुटत नाही. माझं सारं जग माझ्याभोवती उलटपालटं झालं आहे हे दिसत असूनही मन भाबड्या आशा करीतच असतं. पण तू सांगितलेला एकही प्रसंग त्याने नाकारला नाही, पण स्वीकारलाही नाही. माझ्या शब्दांना आसपास हजारो पुरावे असूनही त्याने काहीही स्वीकारलं नाही. काही वेळा परिस्थिती असं विलक्षण वळण घेते की ती स्वीकारणं अतिशय कठीण जातं. तू कुठे स्वीकारलं आहेस की तू स्नेहा पोद्दार नाहीस, वसुधा गोखले आहेस, तू गृहिणी नाहीस, तर बँकेतली एक कर्मचारी आहेस. त्या सदाशिवचंही तसंच असेल. स्नेहा, त्याच्या मनात तुझ्याबद्दल आपुलकी, सहानुभूती तर नक्कीच आहे. त्याचे शब्द आणि त्याचं वागणं तरी हेच दाखवतं. पण सर्वच कसं उलटंपालटं. तुमच्या सोसायटीच्या जागी माझा वाडा नाही, पण माझ्या ओळखीची झाडं आहेत. तळेगावला बाबा असायला हवे होते, ते नाहीत. 15 वर्षापूर्वी मृत झालेली आई, ती तिथे आहे, पण तिच्या जगात मी नाही. तिच्यासाठी मी कधी अस्तित्वातच आले नाही. या सदाशिवला मी गेली 25 वर्ष ओळखते आहे. तो म्हणतो त्याने मला कधी पाहिलेलंही नाही. या सगळ्याचा अर्थ तरी काय आहे? स्नेहा, सुरुवातीस मी तुला सांगितलं होतं, आठवतं? सायन्स फिक्शन, फॅन्टसी, अद्भुत कथा वाचण्याचा मला खूप नाद आहे. त्या कथांतून लेखकांनी अफलातून कल्पना लढवलेल्या असतात. समांतर विश्वाची कल्पना अशीच एक विलक्षण कल्पना आहे. दुसरी कल्पना पर्यायी जगाची आहे, म्हणजे जेथे घटनेला पर्याय असतो. उदाहरणार्थ, वॉटरलू येथे नेपोलियनचा पराभव किंवा दुसऱ्या महायुद्धात हिटलरचा पराभव या घटनांना विरुद्ध पर्यायी आहे. त्यांच्या कल्पनेप्रमाणे असंही एक जग असू शकेल की जेथे नेपोलियनचा पराभव झाला नाही किंवा जेथे हिटलर विजयी झाला. ते जग आपल्या अनुभवातल्या जगापेक्षा किती वेगळे असेल, नाही का? पण हे पर्याय फार मूलगामी आहेत. सर्व जगाच्याच इतिहासावर परिणाम करणारे आहेत. ते असू द्यात, पण आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या जगातही दर घडी लहान मोठे असे अनेक पर्याय येतच असतात. त्यात एकाऐवजी दुसरा निवडला तर वेगळी घटना शृंखला सुरू होईल. सुरुवातीस 2 जगात फरक अगदी सूक्ष्म असेल, पण जसा काळ उलटत जाईल तसतसे हे 2 फाटे एकमेकांपासून दूर जायला लागतील आणि कालांतराने ओळखू न येण्या इतके बदलतील. अशी ही 2 पर्यायी जगं आपण अनुभवतो आहोत, अशी माझी कल्पना आहे. एकात दुसरी आई रोगाचा बळी ठरली
तर तुझे वडील हयात होते. दुसऱ्यात तुझ्या आईला काही अपत्यच झालं नाही, पण तुझे बाबा मरण पावले. अर्थात अशी अनेक जगते कालप्रवाहातून आपापला मार्ग क्रमत जात असतील अशी कल्पना कर की खूप संख्येने एकमेकास समांतर असे धागे बांधलेले आहेत, जे एकमेकांस कधीही स्पर्श करीत नाहीत आणि एक एक धाग्यावरून मुंग्यांची ओळच्या ओळ चालली आहे. एक धाग्यावरील मुंग्यांना दुसऱ्या धाग्यावरील मुंग्यांची कधीही जाणीव होणार नाही. एवढंच नाही, असा काही पर्यायी धागा अस्तित्वात आहे, त्यावरही हजारांच्या संख्येने मुंग्या प्रवास करीत आहेत याची सुद्धा जाणीव असणार नाही. पण समज एखाद्या नैसर्गिक उत्पाताने हे धागे एकमेकांना स्पर्शले, एकमेकांत गुंतले, तर मग एका धाग्यावरील काही मुंग्या दुसऱ्या धाग्यावरून प्रवास करायला लागतील आणि त्यांना जर सेंटियन्स असेल, परिस्थितीचं आकलन करण्याची क्षमता असेल, तर त्यांना उमगेल की आपल्या सभोवतालचं जग बदललेलं आहे. काही भाग ओळखीचा आहे, काही भाग संपूर्ण अपरिचित आहे. तुझ्या बाबतीत असंच काहीतरी झालं नसेल कशावरून. अर्थात ही एक कल्पना आहे. ती वसुधा गोखले आणि तू स्नेहा पोद्दार दोघी आपापल्या जीवन मार्गावरून कालक्रमणा करीत होतात आणि त्या शनिवारच्या संध्याकाळी काहीतरी उत्पात झाला. दोघींच्या जीवनरेषा एकमेकात गुरफटल्या गेल्या. पण आम्ही दिसायला एकमेकींसारख्याच कशा असणारच. तूच एका रेषेवर स्नेहा होतीस, दुसरीवर वसुधा होतीस आणि तिसऱ्या रेषेवर आणखी कोणीतरी असशील. आणि मग ही कल्पना पूर्णत्वाला न्यायची म्हणजे प्रत्येक रेषेवर मीही असणार, दिसायला असाच, पण वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या परिस्थितीत आपलं आयुष्य कंठणारा. फक्त या पर्यायी अस्तित्वाची आपल्याला कल्पनाही नसते. तो प्रसंग तुझ्यावर आला आहे म्हणजे आपण पातळ धाग्यावरून सरपटणाऱ्या मुंग्या तर. स्नेहा, सारंग एकदम म्हणाला. मी टीका करीत नाही, पण सारंग, एका अर्थी तेही खरं नाही का? जवळजवळ प्रत्येकाला एकच मार्ग उपलब्ध नसतो का? पण तरीही तुमचं विवेचन तर्काला धरून आहे. कोणास माहीत खरोखर काय झालं ते. शहर जवळ यायला लागलं तशी रहदारी वाढायला लागली. मग निवांतपणे बोलणं अशक्यच झालं. 3च्या सुमारास ते शेखरच्या हॉस्पिटलपाशी येऊन पोचले. सारंग आणि स्नेहा गेल्यावर शेखर हॉस्पिटलमध्ये आला. तिथे त्याला समजलं की एक गृहस्थ त्याला भेटण्यासाठी थांबले आहेत. अजून पेशंटची गर्दी झाली नव्हती. त्याने नर्सला त्या माणसाला आत पाठवून द्यायला सांगितलं. ऑफिसमध्ये आला तो माणूस साधारण 35 वर्षे वयाचा वाटत होता. का असं विचारलं असतं तर शेखरला सांगता आलं नसतं. पण त्या माणसाला पाहता क्षणीच शेखरचा त्याच्याविषयी अतिशय वाईट ग्रह झाला. तरीही खुर्चीकडे बोट करीत तो म्हणाला, या बसा, काय काम होतं तुमचं? तो गृहस्थ खुर्चीत बसून जरा खोटं हसत म्हणाला, डॉक्टर, माझं नाव नेवरेकर. हे नाव एवढ्यातच आपल्या कानांवर आलं आहे हे शेखरला आठवलं. कोणत्या संदर्भात आलं आहे हे तो आठवायचा प्रयत्न करीत असतानाच तो गृहस्थ म्हणाला, तुमच्याकडून इथल्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये एका स्त्रीचा फोटो पाठवण्यात आला आहे. त्या स्त्री संबंधात काही माहिती असल्यास ती तुमच्याकडे देण्याची तुम्ही सूचना दिली आहे. अर्थात शेखरला आठवलं, सुरेखा खरेने हे नाव त्याच्यापाशी बोलताना काढलं होतं. नेवरेकर त्या वसुधा गोखलेला स्नेहाला बोलतापा मारून तिचा
विश्वासघात करणारा बदमाश. आवाजावर ताबा ठेवणं शेखरला फार कठीण गेलं. हो, मी तशी सूचना दिली होती खरी. अहो डॉक्टर, मला या बाई संबंधात खडानखडा माहिती आहे. तुम्हाला स्वतः संबंधात काय काय सांगितलं तिने? मला वाटतं तुम्हाला जी काही माहिती असेल किंवा जी काही माहिती सांगायची असेल ती तुम्ही मला सांगावी हेच उत्तम. नाही, मी अशा अर्थी बोललो की ती स्त्री अजिबात विश्वास ठेवण्यासारखी नाही. म्हणजे असं की ती सांगते त्या गोष्टींवर विश्वास ठेवण्याआधी 10दा तरी माणसाने विचार करावा. खरं आणि कल्पित यातला फरकच तिला समजत नाही. आणि एकदा का तिच्या डोक्यात एखादी कल्पना आली की ती पक्की रुजलीच म्हणून समजा. काही केल्या ती कल्पना जायची नाही. पण तिचा असा स्वभाव कशाने झाला असावा ते आपल्याला काय माहिती असणार? अहो, सगळीकडे तिने उठवलं की मी तिला लग्नाचं वचन दिलं होतं. नेवरेकर, तुम्ही इथे कशासाठी आला आहात? गप्पा मारायला आला आहात का? तसं असलं तर मला वाया घालवायला वेळ नाही. तिच्याबद्दल तुम्हाला जर काही माहिती असेल तर ती द्या. सध्या ती अतिशय कठीण परिस्थितीत सापडली आहे. तुमच्या माहितीचा उपयोग तिची अडचण दूर करण्यासाठी झाला तर चांगलं होईल. ती कुठे आहे? तिला काय झालं आहे? नेवरेकरची उत्कंठा अगदी लक्षात येण्यासारखी होती. तिची माझी भेट घडवून आणाल का? तुमचा तिच्याशी कसा काय संबंध आला होता? अहो डॉक्टर, माणूस भलेपणाने काहीतरी करायला जातो आणि लोक त्यातून नाही तो भलताच अर्थ काढतात. आता ही वसुधा, म्हणजे तुम्हाला तिची चांगली माहिती दिसते. तेच तर सांगत होतो. मदतीसाठी पुढे झालो आणि ही बाई माझ्यात गळ्यात पडली. नेवरेकर, तुम्ही अजून त्या वसुधाबद्दल काहीच सांगितलेलं नाही. उलट ती कशी आहे, कुठे आहे, तुम्हाला भेटेल का याचाच तुम्ही अंदाज घेत आहात. नाही, माहिती सांगतो ना. तिचं नाव वसुधा गोखले. इथे खरे यांचा बंगला आहे. त्या बंगल्याच्या आउटहाऊसमध्येच ती राहते. म्हणजे मागच्या आठवड्यापर्यंत राहत होती. शनिवारपासून ती तिकडे परतलेली नाही. तिच्या हालचालींवर तुमची बरीच पाळत दिसते आहे. अहो, ती होतीच तशी. कुणाचं तरी लक्ष हवंच होतं तिच्यावर. अगदी अनस्टेबल, अगदी अस्थिर, चंचल मनाची आहे पहा ती. ठीक आहे, मी त्या खऱ्यांच्याकडे चौकशी करीन. तुम्ही इथे येऊन माहिती दिल्याबद्दल आभार. पण वसुधा आहे कुठे ते नाही सांगितलं. ते सध्या गुप्त राहिलेलंच बरं. तिची अवस्था सध्या जरा नाजूकच आहे. तेव्हा माहितीबद्दल आभार. थँक्यू. इतकी सूचना त्याला पुरेशी होती. 10-15 सेकंद खुर्चीतच चुळबुळ करीत तो बसला आणि मग उठून म्हणाला, बरं आहे तर मी जातो. 5-7 दिवसांनी पुन्हा एखादी चक्कर मारीन. कदाचित तोपर्यंत ती सुधारली असेल. कदाचित माझी भेटही होईल. शेखर काहीच बोलला नाही. आणखी जरा वेळ वाट पाहून शेवटी नेवरेकर निघून गेला. वसुधा संबंधात, स्नेहासंबंधात काहीतरी माहिती काढण्यासाठी तो आला होता हे उघड होतं. सुरेखा खरे शेखरला आधीच भेटल्या आहेत याची त्याला कल्पना नव्हती. पण त्याच्या येण्याचा काय उद्देश असावा याची शेखरला काही केल्या कल्पना करता येत नव्हती. एक गोष्ट मात्र उघड होती, हा नेवरेकर महाधूर्त कावेबाज इसम होता. स्नेहाला सांभाळून राहायची सूचना अवश्य द्यायला हवी. साधारण 12:30च्या सुमारास शेखर कामाच्या व्यापातून मोकळा झाला. तसा अजून तासाभराचा वेळ मोकळा होता. त्या खऱ्यांच्याकडे जाऊन या वसुधाची खोली पाहायला हवी. सुरेखाने दिलेल्या नंबरवर त्याने फोन केला.
सुरेखा स्वतःच फोनवर आली. हॅलो, मी डॉक्टर कुलकर्णी. काल संध्याकाळी तुम्ही माझ्याकडे आला होतात. तुमची मैत्रीण वसुधा गोखले हिच्या संबंधात. आठवतं? हो हो, आठवतं ना. तुमच्याकडे संध्याकाळीच येईन म्हणालो होतो, पण आता मला जरासा वेळ आहे. आताच आलो तर तुमची काही गैरसोय होईल का? अजिबात नाही, अवश्य या. ठीक आहे, 15 मिनिटात पोचतोच आहे. तिचा पत्ता सापडायला सोपा होता. तिचा बंगला दुमजली होता. छोटेखानीच होता, जुन्या पद्धतीचा होता. दारातच सुरेखा उभी होती. आउटहाऊस प्लॉटच्या अगदी कडेला मागच्या कोपऱ्यात होतं. दर्शनी भागावरचा 6 पालांचा बिजागरांचा लाकडी दरवाजा अर्थातच बंदच होता. वापरण्याचा दरवाजा भिंतीत होता. तो आता सुरेखा उघडत होती. शेखर तिच्या मागोमाग आत गेला. दाराच्याच भिंतीला 2 खिडक्या होत्या. समोरच्या मागच्या भिंतीत एक खिडकी होती. त्या खिडक्या उघडताच आतली सर्व खोली प्रकाशाने उजळून निघाली. एका व्यक्तीच्या संपूर्ण खाजगी जागेत प्रवेश करताना क्षणभरच त्याला अपराधीपणाची जाणीव झाली. हा औचित्यभंग आहे असं वाटलं, पण लगोलग त्याच्या मनात विचार आला. या जागेत जी वसुधा गोखले राहत होती ती या क्षणी तरी जरा रहस्यमय रीतीने दृष्टीआड झालेली आहे. ती कदाचित परत येईल, कदाचित परत येणारही नाही. पण तिचं व्यक्तिमत्व जाणून घ्यायचं असेल तर या खोलीचं निरीक्षण आवश्यक होतं. शेवटी हेच खरं होतं की हेतू चांगला असेल तर कोणतीही कृती क्षम्य ठरते. तेव्हा मग या वसुधाची खोली, तशी खोली साधारण 24x12 होती. एका माणसासाठी अगदी प्रशस्त होती. साधारण मध्यावर एक पडदा होता. तो आत सरकावलेला होता. त्या पडद्याने खोलीचे 2 भाग होत होते. मागच्या भागात खिडकीपाशी कॉट होती. कपड्यांचं कपाट होतं. एक आरामखुर्ची होती. कॉटपाशी स्टँडचा दिवा होता. बाहेरच्या भागात एक टेबल खुर्ची होती. पांढऱ्या वेतात विणलेल्या 2 सारख्या आरामशीर खुर्च्या होत्या. पुस्तकाचं एक रॅक होतं. रॅकमधली पुस्तकं, मासिकं, खिडक्यांचे पडदे, उशांचे अभरे, भिंतीवरची चित्र, हे सर्व पाहता पाहता शेखरच्या मनासमोर जे चित्र उभं राहिलं ते एका रोमॅन्टिक स्वप्नात. रमणाऱ्या, जीवनातील कठोर सत्याकडे जरासं दुर्लक्ष करणाऱ्या एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय स्त्रीचं होतं. टेबलाचा ड्रॉवर पुढे ओढला. त्यात पत्र वगैरे काहीही नव्हती. तिचा वर्तमानपत्रातला फोटो पाहिल्यावर कोणी ना कोणी त्याच्याशी संपर्क साधील अशी त्याला आशा वाटत होती. पण स्नेहाच्या किंवा वसुधाच्या पूर्वायुष्याचा माग लावायलाच हवा होता. पण मनात असाही विचार येत होता, तिला तिथं आजपर्यंतचं सर्व आयुष्य अगदी तपशीलवार सांगितलं तरी तिच्यासाठी ती एखाद्या परक्या व्यक्तीची कथाच राहील. ती एखाद्या परक्या व्यक्तीची कथाच राहील. एखाद्या प्रसंगाची तुम्हाला आठवण नसेल तर मग कितीही लोकांनी अगदी शपथेवर तुम्हाला तो सांगितला तरी आतून तुम्हाला खरा विश्वास असा वाटणारच नाही. आणि त्याला नेमकी याच गोष्टीची भीती वाटत होती. त्याला वाटलं होतं त्यापेक्षाही इथे गुंतागुंत जास्त होती. ही जी कोणी वसुधा गोखले होती तिचा भूतकाळ आता सर्वस्वी निरर्थक झाला होता. कारण आताच्या वसुधाशी म्हणजे स्नेहाशी त्या प्रसंगांचा, त्या परिचितांचा, नातेवाईकांचा कोणत्याही प्रकारचा संबंध जोडलाच जाऊ शकणार नव्हता. स्नेहाच्या या क्षणीच्या मनोरचनेमध्ये या तथाकथित वसुधाला कोणतेही स्थान नव्हतं. इथे झालं होतं तरी काय, त्या पूर्वाश्रमीच्या सर्व आठवणी पार पुसल्या गेल्या होत्या. असं काही विकारात होऊ शकतं हे सत्य होतं. पण अशा अभाग्याचा मेंदू कोरा असतो. त्याला कोणतीही जाण नसते.
कोणताही अगदी साधाही निर्णय घेण्याची क्षमता नसते. पण इथे काही वेगळंच घडलं होतं. वसुधाच्या मेंदूत एका सर्वस्वी वेगळ्या आयुष्याच्या आठवणी कोरल्या गेल्या होत्या, इम्प्लांट झाल्या होत्या. स्नेहा तेच आयुष्य खरं मानून चालत होती. खरोखर सत्य म्हणजे काय, रियालिटी म्हणजे काय, तुमच्या स्वतःचा जो स्मृतिसंच आहे तीच तुमच्यासाठी सत्यस्थिती नाही का? पण जगाच्या आणि तुमच्या सत्याच्या जाणीवात असं विलक्षण अंतर पडलं तर स्वतःला हिटलर, नेपोलियन, देव, सैतान, प्रेषित मानणारे, त्यासाठी प्रत्यक्ष प्राणांचंही बलिदान देणारे त्यांना जग वेडा ठरवतं, गजाआड बंद करतं. समाजाच्या दृष्टीने कदाचित ते सोयीचंही असेल, पण त्याने त्या समस्येचं स्पष्टीकरण होत होतं का? असं एखादं रसायन, प्रोटीन, हार्मोन, ट्रान्समीटर आहे का की ज्याच्या प्रभावाखाली मेंदूच्या सर्व आठवणीच बदलतात, ज्याच्या प्रभावाखाली माणसाचं व्यक्तिमत्वच आमूलाग्र बदलून जातं? देवाने अथवा गुरुने केवळ एका वराने भक्तांचा संपूर्ण कायापालट केल्याच्या अनेक कथा आहेत. हा काय केवळ त्या माणसाच्या विश्वासाचा प्रभाव आहे? बायोलॉजी, सायकोलॉजी, फिजिक्स, फिलॉसॉफी या सर्व क्षेत्रांच्या सीमारेषेवर कोठेतरी या प्रश्नाचं उत्तर असेल. तर या क्षणी या वसुधाच्या आयुष्याचा शोध, तिचे खाजगी कागद, डायरी, व्यक्तिगत चीजवस्तू शोधण्यात यावेळी तरी काहीही गैर नव्हतं. कारण ही प्रायव्हसी वसुधाची होती, स्नेहाची नव्हती. मिनिटभरात त्याच्या मनात हे सारे विचार येऊन गेले. सुरेखा, आता तुला विचारायला हरकत नाही, ही वसुधा तुला कशी काय वाटली? स्टेबल वाटली का? तिला आता जो विकार झाला आहे त्याला डिल्युजन हेच नाव योग्य आहे, म्हणजे भ्रमवेड. तुला असं वाटतं ती मानसिक दृष्टीने अस्थिर होती? नाही हो, जराशी भाबडी होती एवढंच. ती जवळजवळ 30 वर्षाची होती म्हणतेस? हो, तेवढी तरी असावीच. तशी दिसायला चांगली आहे, कमावतीही होती. मग अशी मुलगी इतकं वय होईपर्यंत लग्ना वाचून कशी राहिली? नाही नाही, हे मी तुला विचारत नाही. तुमची यावर कधी चर्चा झाली का? स्वतःच्या खाजगी आयुष्याबद्दल वसुधा तुझ्याशी कधी काही बोलली का? बोलायला जराशी अबोलच होती आणि जरा बुजरीच होती. नाहीतर आजकाल नोकरी करणाऱ्या मुली किती धीट असतात. त्यांना सतत परक्यांच्या सहवासात वावरायची सवयच झालेली असते. त्या मानाने वसुधा जरा शायच होती. तसे मिस्टर खरे आणि माझी मुलं बोलकी आहेत, पण ही तिकडे जास्त थांबतच नसे. काय चहा जेवण घ्यायला येईल तेवढीच. पण तुमच्याकडे राहायला कशी आली? तुम्ही काही जाहिरात वगैरे दिली होती का? नाही, तिथे गॅरेजमध्ये आधी एक कुटुंब राहत होतं. त्यांचा ब्लॉक तयार होत होता, त्या तात्पुरतेच राहत होते. त्यांचा अकाउंट या वसुधाच्या बँकेत होता. त्या बाईकडून वसुधाला कळलं असावं की ते ही जागा सोडणार आहेत. त्या बाईच्या बरोबरच ती एकदा माझ्याकडे आली आणि खरं तर मला ती आवडली. तेव्हा वाटलं होतं समवयस्क आहे, आपल्याला चांगली कंपनी होईल. पण ही जरा रिझर्व्ड आहे. तेव्हा मग मी तिच्या घरच्यांची वगैरे चौकशी केली नाही. अविवाहित होती हे तर दिसत होतं, पण तो विषय जरासा नाजूकच नाही का? तेव्हा त्यावरही काही बोलणं झालं नाही. पण हा शांताराम नेवरेकर तिच्याकडे यायला लागला. तेव्हा मात्र मी तिला सावध राहण्याचा इशारा दिला देखील.
ती आपलं काही नाही ग, काही नाही ग म्हणत वेळ मारून न्यायची. पण मला दिसत होतं की ती त्याच्या जाळ्यात सापडत आहे. पण सांगा, मी काय करू शकणार? हे बोलणं चालू असताना शेखर खोलीतलं कपाट उघडून पाहत होता. टेबलाचे खण उघडून पाहत होता. रॅकमधली पुस्तकं चाळत होता. कशात काही सुटे कागद मिळतात का हे पाहत होता. टेबलाच्या खणात डायरी होती, पण त्यात काही खर्च आणि काही तारखा याच्या व्यतिरिक्त नातेवाईकांच्या काहीही नोंदी नव्हत्या. ड्रॉवरमध्ये तिच्या अकाउंटचे पासबुक होतं, पण काही नियमित खर्चाखेरीज कोणालाही पैसे पाठवल्याची नोंद नव्हती किंवा पगाराव्यतिरिक्त तिच्या खात्यात काही जमाही झालेली दिसत नव्हती. शेखरला अशी शंका यायला लागली की तिचा फोटो पाहून जर तिच्या नातेवाईकांपैकी कोणी आपल्याशी संपर्क साधला नाही तर तिचं आजवरचं आयुष्य हे एक सीलबंद पुस्तकच राहणार होतं. कारण ती स्वतः आपला भूतकाळ संपूर्ण विसरून गेली होती. सुरेखाच्या परवानगीने त्याने वसुधाचं बँक पासबुक आपल्यापाशी ठेवलं. मग त्यांची खात्री झाली की आता इथे जास्त पाहण्यासारखं काहीही राहिलेलं नाही. सुरेखाचा निरोप घेऊन तो बंगल्याबाहेर पडला. सारंग आणि स्नेहा परत आले तेव्हा वैजयंती शेखरसाठी चहाच बनवणार होती. दोघं आत आले. फ्रीजमधलं गार पाणी पिऊन मग टेबलापाशी बसले. कशी काय झाली ट्रीप? शेखरनं विचारलं. सारंगने फक्त स्नेहाकडे बोट केलं. स्नेहा स्वतःशी मान हलवत म्हणाली, डॉक्टर, दिवसागणिक गुंता जास्तच कठीण होत चालला आहे. माझ्या कल्पनेतलं घर तिथे नसतं. आसपासच्या लोकांना शारंगपाणी हे नावही माहीत नसतं तर मग या प्रकरणावरही पडदा पडला असता. इथले पोद्दार जसे विरळ हवेत विरघळून गेले तसेच ते शारंगपाणी गेले असते. जरा वाईट वाटलं असतं, पण मनाला असा पीळ पडला नसता. ती काही क्षण गप्प बसली. पण तसं नाही आहे डॉक्टर. तिथे शारंगपाणींचा बंगला आहे, पण माझे बाबा हयात नाहीत. जी माझी आई माझ्या आठवणीत माझ्या 15व्या वर्षी निधन पावली होती ती हयात आहे, खुटखुटीत आहे, पण ती मला ओळखत नाही. स्वीकार करणं तर दूरच राहिलं, ती आयुष्यभर विना पत्तेच राहिलेली आहे. आणि भाऊ सदाशिव, ज्याच्याबरोबर मी तासच्या तास खेळले, भटकले, भांडले, तो तिथे आहे. माझ्या आठवणीतला भाऊ मुंबईस नोकरीला होता. शनिवार रविवारचा तिथे येत असे. हा तळेगावातच नोकरीला आहे. त्यानेही मला ओळखलं नाही, पण नवल एका गोष्टीचं आहे. मी तिथल्या आयुष्यातले त्याच्या संबंधात कितीतरी अनुभव सांगितले, त्यातला एकही त्याने नाकारला नाही. तोही अगदी चक्रावून गेला होता हे अगदी उघड दिसत होतं. त्याचे शेवटचे शब्द तर जन्मभर माझ्या आठवणीत राहणार आहेत. निराश होऊन मी निघाले आणि आशीर्वाद मागण्यासाठी त्याच्यासमोर वाकले तेव्हा तो काय म्हणाला माहीत आहे? देवाने मला जर काही मागायला सांगितलं तर तुझ्यासारखी बहीणच दे म्हणेन, तो म्हणाला. बोलता बोलता स्नेहाचा आवाज सद्गदित झाला होता. काही क्षण सगळेजण गप्पच होते. आता इथेही काय झालं ते ऐक, शेखर म्हणाला. तुम्ही गेल्यावर तो शांताराम नेवरेकर मला भेटायला आला. हो, तोच तो बदमाश नेवरेकर. सुरेखाने सांगितलेलं मी तुला सांगितलं ना. त्याच्याच शब्दांवर बोलून ती वसुधा बसली. वर्तमानपत्रातला फोटो पाहून तो माझ्याकडे आला होता. त्याला काय हवं होतं ते काही मला समजलं नाही, पण अजून त्याने त्या वसुधाचा म्हणजे तुझा स्नेहा पिच्छा सोडलेला दिसत नाही. त्याच्यापासून तुला सतत सावध राहायला हवं. दुसरी गोष्ट म्हणजे आज दुपारी मी त्या खरेच्या बंगल्यावर गेलो होतो. तिथे एका आउटहाऊसमध्ये ती वसुधा राहत होती आणि जिथे तुला राहायला जायचं आहे
स्नेहा, मला तिथे जायचं आहे? हो, ती तुझीच जागा आहे. वसुधा गोखलेची आहे आणि लोक तुला वसुधा गोखलेच समजतात आणि समजणार. तुझ्या पुढे सध्या तरी तेवढा एकच पर्याय आहे, वसुधा गोखले. म्हणूनच तू आता यापुढे वाळवायचंयस. कदाचित जुन्या परिचितांना तू ओळखणार नाहीस, पण एका अपघाताने तुला ॲम्नेशिया झाला आहे ही गोष्ट हळूहळू सर्वांना समजणार आहे. तेव्हा वागण्यातल्या लहान सहान गफलती लोक तुला आपोआपच माफ करतील. या नव्या आव्हानाने स्नेहा जरा गांगरून गेली होती. स्नेहा, त्या वसुधाची जागा मी अगदी बारकाईने तपासली, पण एक नवल आहे. ती कोठून आली, तिला घरचे कोण कोण होते, यापूर्वी ती कुठे राहत होती, तिला आणखी कोणी नातेवाईक आहेत का, तिच्या सर्व कागदपत्रांत या संबंधात एकही उल्लेख नाही. तेव्हा तो भाग अजून तरी संपूर्ण अज्ञात आहे. शेखर जरासा हसत म्हणाला, मागे तू मला बिलांबद्दल विचारत होतास ना? हे बघ, तुझं पासबुक चांगली 15,000ची शिल्लक आहे आणि त्यात काही व्याज जमा झाल्याच्या नोंदी आहेत. म्हणजे तिने बँकेत काही रक्कम डिपॉझिटच्या पावत्यांवरही ठेवली असावी. तेव्हा पैशाचा प्रश्न सुटला की नाही? हो, स्नेहा म्हणाली, पैसा हे काही सर्वस्व नाही, पण जगण्यासाठी, सुखाने आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी पैसा हा हवाच. निदान या क्षणी तरी तिच्या मागे ती विवंचना नव्हती. पण डॉक्टर, हे बँकेतलं काम, ते कसं जमायचं? आजवर मी एक दोनदा पैसे भरायला किंवा अवीचा चेक भरायला बँकेत गेली असेन, तीच काय ती. एक हात वर करून शेखर म्हणाला, त्याची काळजी आता नको. मी स्वतः तुझ्या खाते प्रमुखांना भेटणार आहे. आता तुला राहायला हक्काची जागा आहे, आर्थिक विवंचना नाही. आता या नवीन परिस्थितीला सामोरं जाण्याचं आव्हान तू स्वीकारायला हवंस. तेवढ्यात फोनची घंटा खणखणली. फोन सारंगच्या आईचा होता. फोन शेखरनेच घेतला. फोनमध्ये तो म्हणाला, अगं मावशी, किती काळजी करतेस? तो काय आता लहान का हे? हो हो, आताच दोघं इथे आले आहेत, चहा घेत आहेत. हो, लागलीच नाही, पण एवढ्यातच निघतीलच तिकडे यायला. अच्छा. मग फोन खाली ठेवत तो सारंगला म्हणाला, तुमच्या आईबाई. सारंग हसत म्हणाला, मला निघायलाच हवं. स्नेहा, चल.